येणं होतंय, तुमचं स्वागत आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही म्हणजे आलात आणि तुम्ही मैदान गाजवायला सुरुवात केली असं एकूण चित्र आहे. म्हणजे जसं संजय राऊत रोज सकाळी काहीतरी बोलतात आणि ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा पुढचा पट सुरू राहतो. तर त्यांच्याबरोबर तुमच्याही बऱ्याच विधानांमुळं तुमचीही अनेक गोष्टी अशा चर्चेत येत आहेत. एकूण अध्यक्ष म्हणून आल्यानंतरचा आता हा जो वर्षभराचा काळ आहे तुमचा, काय तुम्ही बघता, कसं बघताय त्याच्याकडे? विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये जी काही कारणं असतील त्या कारणांमुळे जे आवश्यक किंवा जे अपेक्षित यश होतं त्या मिळू शकलं नाही आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सोडून देणं आणि भाजप हा पक्ष जॉईन करण्याची एक मोठी त्यावेळेस लाटच आली होती किंवा साथ आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर मी अध्यक्ष झालो आणि ते होत असताना आता पुढे विरोधकांचं काय होणार, काँग्रेसचं काय होणार, हा एक प्रश्न त्यावेळेस उपस्थित होता. आणि मी 18 फेब्रुवारीला मागच्या वर्षी जेव्हा प्रभार घेतला त्यावेळेसच लढाई जी आहे ती वैचारिक लढाई लढायची आणि संघटना बांधणी आणि वैचारिक लढाई या अनुषंगानं पक्षाला पुढे घेऊन जायचं, अशा प्रकारचं एक धोरण आणि भूमिका ही मी स्वीकारली होती. आणि दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, संघटना बांधणीची संधी मिळाली आणि वैचारिक लढाई आपण जेव्हा लढतो तेव्हा वैचारिक भूमिका ह्या घ्याव्या लागतात आणि त्या वैचारिक भूमिकाही घेतल्या. आणि असा एक वर्षाचा जो काळ आहे, हा काळ आता गेल्यानंतर नगरपालिका च्या निवडणुकीमध्ये आमचे 106 नगरसेवक निवडून आले, 350 आमचे महानगरपालिकेत आले, जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला माफक का असेना पण एक चांगलं यश मिळालं आणि तिन्हीची जर बेरीज केली तर क्रमांक 2ची मतं ही काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे सर्वात मोठा एक विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाचा जो मॅन्डेट आहे आणि भूमिका आहे ही काँग्रेसला पार पाडली पाहिजे आणि काँग्रेसने ती स्वीकारली पाहिजे, हा जनादेश आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही कार्यरत आहोत. माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं मी कुठे वादग्रस्त किंवा चुकीचं विधान हे मला असं वाटतं केलं नाही. यामध्ये कुठेतरी मी भडक बोलतो वगैरे अशा स्वरूपाचा एक माझ्यावर एक अन्यायकारक एक चित्र दुर्दैवाने निर्माण झालं. पण या सगळ्या म्हणजे ज्या वक्तव्यांमुळे गेल्या वर्षभरामध्ये तुमच्या वाद झाले, कुठल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की अरे म्हणजे ते जरा नाही व्हायला पाहिजे होतं? या संदर्भात मी कुठेही शेलक्या भाषेत, अरे तुरेत किंवा शिवीगाळ स्वरूपामध्ये अजिबात मुख्यमंत्री असतील कोणालाही विरोधकाला बोललो नाही. जे भाषेची जी सभ्यता आहे ती सभ्यता मी जरूर जोपासली. आता ही जी टिपू सुलतानच्या अनुषंगाने जी आहे तर यामध्ये एक शब्द जो पकडला गेला तर तो मी कुठल्याही प्रकारची तुलना केली नाही. किंबहुना प्रश्न जो होता तो प्रश्नच हा होता की सर्व जे समाजांना ज्यांच्याबद्दल अस्मिता आहेत किंवा वेगवेगळे समाजपुरुष आहेत या सर्वांचे फोटो जे आहेत कार्यालयामध्ये त्यांचे आजूबाजूला लावावेत, जेणेकरून गुन्ह्यांना राहावं असा प्रकारचा एक संदेश हा समाजात जाईल. आणि ही फोटो लागत असताना यामध्ये शिवाजी महाराजांचा आणि टिपू सुलतान यांचा पण फोटो असावा का अशी मागणी होते. याच्याकडे तुम्ही कसे बघता, हा मला असं वाटतं एबीपीनीच मला हा प्रश्न विचारला, इतरही काही जण होते आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी जे काही बोललो की ते शिवाजी महाराजांचं शौर्य हे फार मोठं आहे, त्यांचं काम खूप मोठं आहे, स्वराज्य नावाचा त्यांनी विचार दिला आणि त्यांच्या खूप वर्षांनंतर टिपू सुलतानांनी हा शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांनी काम केलं. टिपू सुलतानांनी देखील शिवाजी महाराजांसारखं कोणताही विषारी आणि विखारी विचाराच्या अनुषंगाने ते चालले नाही आणि इंग्रजांच्या विरोधात लढत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे फोटोच्या अनुषंगानं, फोटो त्यांना आजूबाजूला लावण्याच्या अनुषंगानं माझं केलेलं जे एक विधान होतं, वक्तव्य होतं, त्यातला आगापिछा सगळा सोडून दिला आणि एक त्यातला आजूबाजूला फोटो असण्याच्या अनुषंगानं जो समकक्षी शब्द आहे तोच पकडला गेला. आता मी प्रदेशचा अध्यक्ष आहे, तिथे खूप महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या वसंतदादांपासूनच्या मोठ्या नेत्यांची तिथे फोटो आहे. मी उद्या माझे अध्यक्ष झाल्यानंतर माझंही लागणार आहे, परंतु ही एवढी मोठी कर्तृत्ववान माणसं होऊन गेली, त्यांच्या तुलनेत मी कुठेच राहणार नाही. त्यामुळे तुलना नाहीच. आणि ज्या पहिल्या वाक्यातच मी सांगतोय की शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला तर शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहेच. आता त्या निमित्ताने एक समाजामध्ये एक विष घालवण्याचं जे काम झालं हे माझ्यासाठी दुःखदायी आणि वेदनादायी आहे. आता पहिली गोष्ट तर एक ही की 18 तारखेला तुम्हाला 1 वर्ष पूर्ण